नाशिकच्या तपोवन वृक्षतोड सुनावणीआधी आज मोठा गोंधळ झाला। पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी झाली। सुनावणीला सक्षम अधिकारी बोलावण्याची पर्यावरण प्रेमींनी मागणी केलेली आहे। एकही झाड तोडू देणार नाही असं पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत। आयुक्त नसताना सुनावणी कशी घेतली, पर्यावरण प्रेमींनी प्रश्न विचारलाय। आपला विरोध आहे काय असं कसं म्हणता? इंटरेस्ट नाही, शब्द सांभाळून बोला सर। रिकाम चोट नाही आम्ही, आम्हाला पैसे मिळत नाहीये, रिकाम चोट नाहीये। इंटरेस्ट नसेल म्हणजे काय? सोमवारी 12 वाजता काय म्हणतात? जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल, व्यवस्थित सांभाळून बोलतो आहोत। जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही काहीच नाही बोलू शकत। आजची सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेईल। जर नाशिक येथे आगामी काही काळामध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवन परिसरातील जवळपास 1800 वृक्षांची वृक्षतोड होणार होती। त्या संदर्भामध्ये नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याची आज सुनावणी होणार आहे। झाडांच्या संदर्भात होणारी जी सुनावणी आहे ती थोड्या वेळामध्येच होणार आहे आणि त्यापूर्वीच जे काही पर्यावरण प्रेमी आहेत ते या ठिकाणी नाशिक परिसरामध्ये जमा झालेले आहेत आणि त्यांनी प्रशासनाचा निषेध केलेला आहे। आपण नेमकं त्यांच्या भावना जाणून घेऊया। दादा, काय सांगाल नेमकं? नाशिककरांची तपोवनाच्या वृक्षतोडी संदर्भातली भूमिका आहे, आम्ही हरकती नोंदवलेल्या आहेत। परंतु कुंभमेळा मंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन जी घोषणा केली की आम्ही तोडणारच, मला असं वाटतं की हा कायद्याचा अपमान आहे। संविधानाचं राज्य या देशामध्ये आहे। सुनावणीच्या आधी तुम्हाला कोणी अधिकार दिलाय की आम्ही झाडे तोडणार म्हणणं? हे चुकीचं आहे, हे हुकुमशाही प्रवृत्ती आहे। त्यांनी नाशिकचं जळगाव करू नये। ज्या पद्धतीने मुलांचं, शाळेकरी मुलांचं व्हिडिओ करण्यात आला आणि बाकी सगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने स्टेटमेंट देण्यात आले की आम्ही तोडणारच, ही त्यांचा निर्णय झालेला आहे। फक्त फॉर्मॅलिटीच्या नावांसाठी जनसुनावणी होणार आहे, त्यामुळे ती जनसुनावणी नसून ती राजकीय सुनावणी आहे। त्याला आम्ही त्याच पद्धतीने बघणार आहोत। हुकुमशाही पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आम्हाला पाहिजे, आम्हाला हुकुमशाही नको आणि याला आम्ही पूर्णपणे धुडकावून लावणार आहोत। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक।